नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम विथ पुष्पामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजला गोट किंवा पायपिंग कशी बनवायची ते बघू. त्यासाठी इथे आपण 6 इंचाच्या क्रॉस पट्ट्या कटिंग करून घेतल्या आहेत. आता त्या एकमेकांना बघा कशा पद्धतीने जॉईन करायच्या, अशा तिरकस जॉईन करायच्या आहेत. त्यामुळे काय होतं, एकाच ठिकाणी आपली जी गोट किंवा पायपिंग जाड होत नाही. तर अशा या पट्ट्या एकमेकाला या पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत. अशा बघा, दुसरी पण पट्टी मी याच पद्धतीने इथे जोडून घेणार आहे. तर बघा, आता इथे ही पट्टी जोडून झाली आहे. तर बघा, आता आपण एका साईडने पाव इंच आता ही पट्टी आपण दुमडून घ्यायची आहे. तर आता इथे आपली ही पट्टी एका साईडने आपण अशा पद्धतीने दुमडून घेतली आहे. आता आपण ब्लाऊजच्या गळ्याला ती पट्टी अटॅच करायची आहे. बघा, अर्धा इंच बाहेर ही पट्टी सोडायची आहे आणि नंतर ब्लाऊजच्या गळ्यावर ठेवून पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपण ही पट्टी ब्लाऊजच्या गळ्याला अटॅच करून घ्यायची आहे. ही पट्टी जोडताना आपल्याला ब्लाऊज अजिबात खेचायचा नाही आहे. जी आपली क्रॉस पट्टी आहे, आपण ती हलक्या हाताने थोडी थोडी आपण खेचायची आहे, जास्त पण नाही. यामुळे काय होतं, तर आपल्या ब्लाऊजची जी पायपिंग किंवा गोट म्हणजे गळा असतो तो बनतो, तो लूज वगैरे पडत नाही. तर पूर्ण गळ्याला पट्टी अटॅच झाल्यानंतर सर्व गोलाकार भाग आहे जिथे तिथे कट्स देऊन घ्यायचे आहे. आणि पुन्हा ही पट्टी जी आपला शिलाईचा जो भाग आहे तो आतल्या साईडने त्यावर एक दाबपट्टी म्हणजे एक शिलाई मारून घ्यायची आहे. ज्यामुळे बघा, आपण गोट बनवताना जो शिलाई जे मार्जिन आहे ते बाहेर निघणार नाही. तर खूप छान आणि फिनिशिंग पद्धतीने या गोट असा तयार होत असतो. बघा, आता आपण गोट बनवून घेणार आहोत. बघा, सरळ बाजूकडून आपण पकडायचं आहे. बघा, आपल्या आवडीनुसार आपल्याला किती बारीक गोट हवा आहे त्या पद्धतीने आपण आतल्या साईडने दुमडून घ्यायचं आहे आणि बरोबर आपली शिलाई त्या खाच्यामध्ये आली पाहिजे जिथे आपलं शिलाई आणि ती पट्टी जोडलेली आहे. तर खूप छान असा हा गोट इथे बघा तयार होत असतो. ही पद्धत नक्की तुम्ही ट्राय करा. तर बघा, गोट बनवताना अजिबात घाई करायची नाही. हलक्या हाताने हळूवारपणे जर तुम्ही गोट बनवला तर एकसारखी आपली पायपिंग गोट तयार होतो. जर तुम्ही घाईघाई स्पीडने जर मशीन चालवली तर गोट व्यवस्थित येणार नाही. खूप छान अशी ही पद्धत आहे. नक्की या पद्धतीने गोट पायपिंग बनवा आणि ब्लाऊजला गळ्याला छान असं फिनिशिंग द्या. तर बघा, अशा पद्धतीने इथे पूर्णपणे आपण हा गोट इथे बनवून घेतला आहे. तर तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर असा गोट तयार झालेला आहे. तर बघा, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि या पद्धतीने गोट बनवायला शिका. धन्यवाद.